धन्यवाद के या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चितच म्हात्रे ब्रदर्स कुरुळ आणि आद्या 11 नांदोशी या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगेल. क्वार्टर फायनलचा अंतिम सामना, यानंतर सेमीफायनलची लढत सुरू होईल. आणि निश्चितच तत्पूर्वी राज तुरे काय खेळी केले मित्रांनो. या ठिकाणी सांगितलं होतं चंदू शेळके दावेदार आहे, त्यानंतर सूरज भगत दावेदार आहे, परंतु प्रबल दावेदारी प्रेश केले मॅन ऑफ द सिरीजचे राज तुरेनं. बाकी काय होईल. तत्पूर्वी राज तुरेला तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनीष शेळकेला 200 रुपये, अंकुर लोहारला 100 आणि चंदू शेळकेला 100 असे 3400 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर सर्वांना विनंती असेल ते घेऊन जायचं आहे. सर्वप्रथम राज तुरेला विनंती करतो, राज यायचा. एक सुंदर असं मॅन ऑफ द मॅचचं हेल्मेट मित्रांनो जर पाहिलं तर आरटीओची नियमावली आहे आणि त्या नियमावलीत जर हेल्मेट नसेल तर 1000 रुपयाचा ऑफिशियल दंड आहे, लक्षात घ्या. सोबतच ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर 10,000 रुपये दंड लागू केलाय, हे देखील लक्षात घ्या. अंकुर लोहार यायचा आहे. तर याचीच जाणीव ठेवून या ठिकाणी जितीन दादांनी हे हेल्मेट या ठिकाणी सांगितलंय आणि हेल्मेट मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे. कारण मित्रांनो हेल्मेट ही अशी गोष्ट आहे जी एखादा परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवते आणि निश्चितच याच गोष्टीची जाणीव आहे. राईड करताना हेल्मेट वापरा, हेल्मेटचा वापर करा. तत्पूर्वी सामना होतोय, क्वार्टर फायनलचा सामना आहे. आद्या 11 नांदोशी विपक्ष म्हात्रे ब्रदर्स कुरुळ या दोन संघांच्या दरम्यान. नक्कीच म्हात्रे ब्रदर्स संघानं जर पाहिलं तर नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं आद्या 11 संघाला प्रथम फलंदाजीसाठी. विराज जरा कॅमेरा फिरवायचा आहे. पंच 1 मिनिट सामना थांबवा. स्कोरर या पटकन या. नक्कीच वाळंद साहेब आहेत स्कोरर आमचे. निश्चितच स्कोरर या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेक जिंकली ती म्हणजेच म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रित केला आद्या 11 नांदोशी संघाला. राज तुरेला खूप खूप शुभेच्छा. चंदू शेळके आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा. अप्रतिम खेळ या मैदानावर, हे मैदान गाजवलंय. पंच सामना सुरू करायचा आहे. निश्चितच कॉंग्रॅच्युलेट तीनही या संघ मालकांना ज्यांनी आपल्या संघाला जर पाहिलं तर बक्षीसपात्र केलंय. आणि या ठिकाणी शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना असेल तो म्हणजेच म्हात्रे ब्रदर्स विपक्ष आद्या 11 या दोन संघांच्या दरम्यान. स्ट्राईक एंडवर प्रशांत मोहरे. पहिलाच चेंडू प्रशांत मोहरेनं आसमान दाखवलंय. नक्कीच चेंडूला 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेषा पार पाठवून दिलंय. खणखणीत चौकार. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी सुरुवात झाली. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी यायचे आहे. अभिनंदन. प्रत्येक षटकारासाठी रमेश लक्ष्मण शेळके यांच्याकडून 100, सुधीरदादा चेरकर यांच्याकडून 100 आणि सुधीरदादा चेरकर यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी. लक्ष्मण शेळके, रमेश शेळके साहेबांकडून देखील 500 रुपये हॅट्रिक साठी अंदोशी संघासाठी. नक्कीच पुढचा चेंडू यावेळी देखील निश्चितच मिसफील्ड होते. त्या ठिकाणी जर पाहिलं तर 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. 2 धावा धावून पूर्ण. दोन्ही संघांना विनंती असेल 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात घ्या या चेंडू आधी 12वा प्रतिनिधी या ठिकाणी हजर पाहिजे. दोन्ही संघांचा आलेले आहेत का? नक्की धन्यवाद काका. नॉन स्ट्राईकचा फलंदाज अभिजित पारंगे. काल एक 50 आली होती अभिजितच्या माध्यमातून. अप्रतिम खेळाडू आहे. यावेळी प्रणय नक्कीच यावेळी प्रशांत मोहरेचा प्रयत्न होता, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. निश्चितच गोलंदाजी मार्कवर अभय राऊत आहे. प्रशांत मोहरे बद्दल काय सांगायचं. नुकतीच मित्रांनो जी स्पर्धा पार पडली सर्व्याच्या मैदानावर, गावदेवी चिकनी संघाची 1 लाखाची स्पर्धा होती. पहिल्या सामन्यात व्हीसीएन कुरुळ पराभूत झाला होता, परंतु असं असताना देखील प्रशांत मोहरेचं ते हशिवरे संघासमोरचं षटक एक अप्रतिम षटक म्हणून मानलं गेलं होतं. त्याचबरोबर रिसेंट नाईट टुर्नामेंट या मैदानावर जी पार पडली, त्या टुर्नामेंटमध्ये प्रसाद 11 अलिबाग संघाकडून खेळताना या प्रशांत मोहरेचं जर पाहिलं तर पहिलं मेडन षटक त्या स्पर्धेतलं ठरलं होतं. दुसरं मेडन षटक विनय काकाच्या माध्यमातून आलं होतं. तर निश्चितच असा प्रशांत मोहरे आहे. अप्रतिम खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन अभय राऊत सज्ज होईल. सामना करेल प्रशांत मोहरे. पाहूया काय होतंय. यावेळी चांगला फटका येतोय. नक्कीच जर पाहिलं तर डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. या चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजेच 7.
मित्रांनो, ज्या अजय सेना बोरघर संघाकडून युवा सेना चषकाची स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजेच महाजनाई महाजने संघ. आणि त्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजीचा मारा करत मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकवलेला अभिजित पारंगे आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल होती आणि ती सायकल अभिजित पारंगेने आपल्या नावे केली होती. तोच अभिजित पारंगे या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय. कालच्या दिवसात एक सुंदर 50 अभिजितच्या माध्यमातून आली होती आणि निश्चितच हाच अभिजित पारंगे यावेळी मात्र अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. अभय राऊतचं अप्रतिम षटक, 5 चेंडूंवर फक्त 7 धावा खर्च केल्यात. परंतु जमेची बाजू आहे ती बाजू अशी की अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये. पुढचा चेंडू यावेळी मात्र एज घेतली चेंडूने. नक्कीच जर पाहिलं तर अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाला अभिजित पारंगे, ज्यानं कालच्या दिवसामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तो अभिजित पारंगे मात्र अभय राऊतचा शिकार झाला आणि पॉवर प्लेच्या शेवटच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच अभिजितला या ठिकाणी कॉट बिहाइंड विकेट आउट व्हायला लागलंय. निश्चितच धावसंख्या मात्र स्थिरावली 7 वर आणि पहिला गडी गारद झाला, पहिला हादरा बसला तो म्हणजेच नक्कीच आद्या 11 अंदोशी या संघाला. धावसंख्या 7 झाली. स्प्रे न्यायचा आहे. फर्स्ट एड किट या ठिकाणी उपलब्ध आहे, ते घेऊन जायचं आहे. अप्रतिम अशी स्पर्धा. नक्कीच प्रशांत मोहरेनं आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की इथून पुढे जाणारा खेळाडू APL मध्ये देखील आपली कामगिरी चोख बजावू शकतो, परंतु फक्त APL पर्यंत मर्यादित राहून चालणार नाही. रायगड प्रीमियर लीग सारख्या मंचावर जर पाहिलं तर या विभागातला एकही खेळाडू खेळला नाही. एकमेव खेळाडू मला वाटतं रायगड प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं तर कुरुळ गावातील माहीत नाही, परंतु या खालच्या पट्ट्यातील जर प्रशांत मोरे खेळला का? प्रशांत मोरे खेळला, परंतु खालच्या पट्ट्यातील एकच खेळाडूने फॉर्म भरला होता, तो म्हणजेच किफायत पटेल. अन्यथा इतर कोणता खेळाडू त्या स्पर्धेमध्ये इंटरेस्ट दाखवणारा ठरला नाही. परंतु मित्रांनो, रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये पुढचं सीझन जे असेल ते सीझन नक्कीच अलिबाग तालुक्यासाठी एक गोल्डन इयर असेल. कारण आपण पाहतो मोठमोठे आयकॉन्स खेळाडू असतात जे अन्यथा पनवेल किंवा उरण या 2 तालुक्यातूनच आपल्याला बिलॉंग करताना दिसतात. परंतु मित्रांनो, अलिबाग तालुक्यातून जर पाहिलं तर पंकज जाधव हा एक आयकॉन खेळतो. त्यानंतर जर पाहिलं तर मोठं नाव अजून समोर येत नाही आहे. तर अशी नाव नक्कीच सांगितलं जात आहे अक्षय म्हात्रे आबूचं नाव, परंतु जर पाहिलं तर फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन खेळणारा फलंदाज किंवा जर खेळाडू असेल तो पंकज जाधव आहे. तर त्याच्यासारखं नाव या ठिकाणी जर करायचं असेल तर या असोसिएशनच्या स्पर्धांसोबतच बाहेरच्या स्पर्धांमध्ये देखील आपली कामगिरी चोख बजावी लागते. आणि निश्चितच याच बाहेरच्या स्पर्धांमध्ये कामगिरी चोख बजावावी यासाठी जे हे आयोजक आहेत, NSC खानाव संघ असो, ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन असो, जितीनदादा गोंदले असो, सन्माननीय आप्पा असो, यांचा प्रयत्न असतो की मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावर भरवल्या जाव्यात, आपल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी. आणि निश्चितच हीच संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी खानाव नाईट स्पर्धा, त्यानंतर वेलवली खानाव नाईट स्पर्धा, त्यानंतर जर पाहिलं तर अविनाशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून जी डेची एक भव्य स्पर्धा, त्याबरोबर NSC खानावची एक डेची मोठी 1 लाखाची स्पर्धा, सोबतच ही यंदापासून सुरू झालेली ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. तर निश्चितच या सर्व स्पर्धा या खेळाडूंना एक मोठा मंच उपलब्ध करून देतात, मोठ्या खेळाडूंना फेस करण्याची ताकद देतात. आणि नक्कीच हीच ताकद या खेळाडूंना जर पाहिलं तर ग्राउंड लेवलवरून वरच्या लेवलवर घेऊन जात असते. तर इथे मात्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच कुरुळ गावातील एक मीडियम पेसर परंतु अप्रतिम गोलंदाज या विभागात ज्याने एक आपल्या गोलंदाजीची प्रबळ दावेदारी पेश केली असा आदित्य घाडगे. म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाकडून खेळताना आदित्य घाडगे पाहूया. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू घेऊन येईल प्रशांत मोहरेसाठी. पहिलाच चेंडू ओ हो क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गेला लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. डीजे मास्टर मात्र या ठिकाणी आलेले आहेत. तर नक्कीच डीजे मास्टर देखील सज्ज आहे. चौकारांची जर हॅट्रिक झाली तर सुधीर दादा चेरकर ग्रुप ग्रामपंचायत व शिरीष दादा चेरकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच अंदोशी गावातल्याच 2 संघ खेळताना दिसत आहेत
आणि तांदोशी गावातले दोन संघ आहेत म्हटल्यावर पारितोषिक देखील भव्य असणार, भरपूर असणार. मग सन्मान्य दत्तारामजी चेरकर यांचा संघ असो किंवा सुधीर दादाचा संघ असो, दोघेही अप्रतिम पारितोषिक या ठिकाणी लावताना दिसत आहेत. तत्पूर्वी हा देखील घुसून खेळलेला फटका होता, चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी खणखणीत षटकार डीजे मास्टर. गाणं वाजवले दादा. काय रेड्यासने मिळतात म्हशी आणि गाईसने मिळतात वळू. पण इथं मात्र जर पाहिलं तर 35 वर्ष किंवा 40 वर्ष वय होऊन देखील लग्नासाठी पोरगी मिळत नाही, याची वस्तुस्थिती आहे. यासाठी मित्रांनो जर पाहिलं तर नक्कीच इथे मात्र विकेट, इथे मात्र बाद. आदित्य घाडगेनं प्रशांत मोरेला जर पाहिलं तर बाद केलंय. पण दादा खऱ्या अर्थानं डीजे मास्टरने सांगितलं रेड्यासने मिळतात म्हशी आणि गाईसने मिळतात वळू. पण लग्नासाठी पोरगी पाहिजे असेल तर मित्रांनो क्रिकेट खेळा, पण क्रिकेट सोबत कामधंदा देखील पहा. कारण क्रिकेट खेळून जर पाहिलं तर नाव कमावता येतं, पोट भरता येत नाही. या गोष्टीची देखील जाणीव असली पाहिजे. नक्कीच हे कोणालाही उद्देशून नाही आहे किंवा वैयक्तिक कोणालाही बोलण्याचा हेतू नाही आहे. निश्चितच तर या ठिकाणी जर पाहिलं तर कोणासाठी मित्रांनो हे वैयक्तिक नाही आहे, परंतु परंतु अप्रतिम गाणं या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवलं गेलंय. इथे मात्र षटकातील 3 चेंडू झाले, 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली 17 आणि 17 आकडा हा का क्रिकेटच्या इतिहासात अशुभ आकडा मानला जातो हे पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालंय. धावसंख्या 17 वर स्थिरावली आणि मला वाटतं दुसरा गडी गारद झाला तो म्हणजे आद्या 11 नांदोशी संघाचा. तर आता मात्र जर पाहिलं तर आदित्य घाडगे पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला फलंदाज आशिष आशिष थळे. छोटू नक्कीच एक अप्रतिम खेळाडू आहे छोटू, कारण ऑफसाईडला जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी छोटूच्या माध्यमातून आपण या विभागात जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये पाहतो. आणि निश्चितच आदित्य घाडगे आहे, आदित्य घाडगेचा चेंडू चांगल्या प्रकारे कट होतो, त्यामुळे जर पाहिलं तर छोटूला या चेंडूचा फायदा घेणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू निश्चितच मी म्हटलं होतं आदित्य घाडगेचा चेंडू चांगल्या प्रकारे कट होतो आणि तेवढाच चांगला कट या ठिकाणी पाहायला मिळालाय. 17 या धावा ज्या आहेत त्या धावा निश्चितच धावफलकावर आहेत. आणि जर पाहिलं तर अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू यावेळी देखील चांगला फटका इनसाइड आउटला, या ठिकाणी इनसाइड आउट फटका खेळलाय. नक्कीच जर पाहिलं तर कव्हर रिजनला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला हा चेंडू गेला. 1 धाव तर धावून पूर्ण केली. 17ची पिढा या ठिकाणी जर पाहिलं तर छोटून टाळली. 2 काढल्या का? 2 धावा धावून पूर्ण केल्या. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट प्रसाद आणि छोटूच्या माध्यमातून. एक खेळाडू घोटोडे गावातील आहे, दुसरा खेळाडू जर पाहिलं तर प्रसाद जो वळवली गावातून बिलॉंग करतो श्री गणेश वळवली संघाला. अप्रतिम कामगिरी दोन्ही संघांची आहे, दोन्ही खेळाडूंची आहे. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका छोटूच्या माध्यमातून, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक अप्रतिम आणि सुंदर झेल या ठिकाणी जर पाहिलं तर टिपला गेलाय. आणि इथे मात्र छोटूची खेळी समाप्त झाली. दुसरा षटक संपला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 बाद 19 डीजे.
दोन्ही चेंडूंवर 2 एक्स्ट्रा धावा या ठिकाणी जमा झाल्यात. अंतिम पाहिलं तर अजूनही 6च्या 6 चेंडू येणं बाकी आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू होता, परंतु त्या चेंडूला पाठवून दिलंय. आदेश आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूला पाठवून दिलंय. निश्चितच कव्हर पॉइंट रिजनला आदेश पाटील मॅन फ्रॉम मल्ले आणि हार्ड हिटर खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. निश्चितच काय सांगायचं, जय भारत वेलवली संघासमोर खेचलेले ते 5 षटकार. एक अप्रतिम खेळी आदेश पाटीलची. नक्कीच याच खेळीची, या बेधडक खेळीची गरज, कारण कित्येक संघामध्ये तंत्रशुद्ध फलंदाज असतात आणि ह्या जर पाहिलं तर कुरुळ संघाचं देखील तेच आहे. चांगले तंत्रशुद्ध फलंदाज आहे. शुभम आहे, त्यानंतर JP स्वतः आहे, सोबत साहिल आहे. आणि असं असताना जर पाहिलं तर कुठेतरी हार्ड हिटर हे गरजेचे असतात. हार्ड हिटर म्हणजे काय तर शेवटचे 4 चेंडू 5 चेंडू बाकी असताना जास्तीत जास्त 2 ते 3 षटकार कसे ठोकता येतील याचा प्रयत्न आणि याच गोष्टीची जाणीव या ठिकाणी या संघाने ठेवली. आणि आदेश पाटील आपल्या संघात घेतलाय. तत्पूर्वी एक चांगला फटका प्रसादच्या माध्यमातून येतोय. एक खणखणीत षटकार संधी DJ मास्टरला. यावेळी देखील चांगला चेंडू होता. नक्कीच अंतिम नाही आहे, माफ करा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28. पुढचा चेंडू, माफ करा थोडीशी चूक झाली होती इथे. मात्र जर पाहिलं तर नक्कीच जयेश पाटीलनं अप्रतिम झेल टिपला. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत जयेश पाटील शिल्लक उपस्थित आहे. नक्कीच जयेश पाटील बद्दल मित्रांनो काय सांगायचं, अप्रतिम खेळाडू आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण वारंवार पाहतो. आणि एक अप्रतिम झेल इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात मात्र काही यश आलं नाही. प्रसादला संधी DJ मास्टर पुन्हा एकदा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28. अंतिम 2 चेंडू. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर 3 धावा आल्या होत्या, त्यातल्या 2 धावा वाईडच्या होत्या. त्यानंतर षटकार ठोकला होता. त्यानंतर एक निर्धाव चेंडू. त्यानंतर जर पाहिलं तर या चेंडूवर विकेट आला. पुढचा चेंडू महेश गोलंदाजी मार्कवर. यावेळी चांगला फटका आलाय. नक्कीच फुलटॉस चेंडू होता, परंतु जेवढा फायदा पाहिजे होता तेवढा फायदा मात्र काही घेता आला नाही. या चेंडूवर एक धाव ही धावून पूर्ण केली. मला वाटतं ह्याच पारसनं कालच्या दिवसामध्ये एक सामना होता, त्या सामन्यामध्ये मी समालोचनाला होतो. तर याच पारसने मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच पारस या ठिकाणी आहे आणि नक्कीच पारसला मात्र आता कामगिरी आपली कायम ठेवावी लागेल. अजूनही जर पाहिलं तर अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. शेवटचा चेंडू घेऊन महेश सज्ज होईल. सामना करील राहुल. यावेळी जर पाहिलं तर नक्कीच राहुलला काही फटका एक्झिक्यूट करता आला नाही. झेल खाली निश्चितच अप्रतिम झेल जर पाहिलं तर पॉइंट रिजनला टिपला तो म्हणजे शुभमने. आणि राहुलची खेळी मात्र इथे समाप्त झाली. निश्चितच 2 गडी या षटकामध्ये बाद झाले. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 3 चेंडूंचा विचार केला तर अप्रतिम 3 चेंडू फेकले. त्यातला एक जरी षटकार आला असला तरी देखील तो देखील चांगला चेंडू होता. आणि शेवटचे 3 चेंडू देखील अप्रतिम फेकले गेले. तिथे मात्र आणखी एक गडी गारद झाला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 29. आणि इथे मात्र जवळजवळ तब्बल 5वा हादरा बसला तो म्हणजेच आद्या 11 अंदोशी संघाला. DJ
पाहिलं तर 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांची सांगता झाली. पहिलं षटक फेकला अभय राऊतनं. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं, सादर केलं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 7 धावा देत एक गडी बाद केला. त्यानंतर आला आदित्य घाडगे. आदित्य घाडगेने देखील जर पाहिलं तर षटकार चौकार जरी खाल्ला असला तरी 12 धावाच खर्च केल्या आणि 2 गडी गारद केले. आणि तिसरं षटक घेऊन आला तो म्हणजेच महेश पाटील. अप्रतिम षटक, 10 धावा खर्च करून 2 गडी गारद केले. आणि आता मात्र चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजेच आकाश. निश्चितच आकाश मित्रांनो, चांगली गोलंदाजी करणं या ठिकाणी गरजेचं असेल. आकाश नाव आठवलं की आपल्याला आठवतो तो म्हणजेच सर्वांचा लाडका आकाश तारेकर. परंतु मी एक सामन्यासाठी गेलो होतो, एका स्पर्धेसाठी समालोचनाला गेलो होतो रोह्यामध्ये. तेव्हा एक खेळाडू होता आकाश. तर त्या आकाशबद्दल सांगतो. तत्पूर्वी या ठिकाणी मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. निश्चितच अप्रतिम चेंडू जर पाहिलं तर अगदी वाईड लाईनला पकडून एक यॉर्कर चेंडूचा मारा केलाय. निर्धाव चेंडूची फेक झाली. तर त्या आकाशबद्दल सांगायचं तर मुनवली संघाचा खेळाडू होता. अप्रतिम संघ आहे मुनवली, आणि त्या मुनवली संघाचा आकाश तो खेळाडू होता. त्या खेळाडूने जर पाहिलं तर 19 चेंडू फेकले, 19 चेंडू फेस केले. आणि 19 चेंडू फेस करताना 19च्या 19 चेंडू अक्रॉस द लाईन म्हणजे जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनला खेळण्याचा प्रयत्न केला. त्यातले 7 चेंडू फक्त बॅटवर आले आणि बाकी चेंडू तो हुकला होता. तत्पूर्वी जर पाहिलं तर आणखी एक वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू निश्चितच फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज अयशस्वी ठरला. आणखी एक गडी गारद झाला, तो म्हणजेच आद्या 11 अंदोशी संघाचा संधी. पुन्हा एकदा डीजे मास्टर. चेंडू झालेत या षटकातील 2, अंतिम 4 चेंडू या षटकातील आणि अंतिम 6 चेंडू आणखी एका षटकातील. म्हणजे जर पाहिलं तर तब्बल 10 चेंडू येणं बाकी आहेत. 29 धावा म्हणजे जर पाहिलं तर निश्चितच या मैदानावरची पुरेपूर धावसंख्या ठरू शकत नाही, कारण 29 धावा या निश्चितच कुठंतरी एक कमी टार्गेट आहे. परंतु इथून मात्र आता बूस्ट द्यावा लागेल. समोर असलेला फलंदाज यश गाडगे आणि सोबतच नॉन स्ट्राईक एंडवर बंटी आहे. पुढचा चेंडू घेऊन आकाश सज्ज होईल, सामना करेल यश. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आकाश करतोय. पुढचा चेंडू, यावेळी मात्र त्याच पद्धतीचा चेंडू होता, परंतु यावेळी मात्र पंचांनी निश्चितच दाद दिली आणि पंचांनी सांगितलं ते म्हणजेच या चेंडूला वाईड, या चेंडूला घोषित केलं स्वैर. ICC नियम क्रमांक 22 या चेंडूवर अवलंब केला आणि धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 30. नक्कीच जर मित्रांनो पाहिलं तर यश घाडगेकडे देखील क्षमता आहे आणि या क्षमतेला अनुसरून कामगिरी करावी लागेल. पुढचा चेंडू आकाश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र जर पाहिलं तर पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. सलगचे 3 चेंडू जे होते ते 3 चेंडू वाईड लाईनला पकडून अगदी योग्य टप्प्यावर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि निश्चितच या चेंडूला जर पाहिलं तर अगदी योग्यरित्या योग्य टप्प्यावर गुडलेन स्पॉटवर टाकला आणि गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी मिळाली आणि ती उसळी मात्र या ठिकाणी यश घाडगेसाठी थोडीशी घणाघाती किंवा हानिकारक साबित झाली. या चेंडूला जर पाहिलं तर 1 धाव लेगबायच्या स्वरूपात आली, परंतु एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 31. अंतिम 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. अंतिम 3 चेंडूंवर काय होणार. पुढचा चेंडू घेऊन आकाश सज्ज होईल, सामना करेल फलंदाज बंटी. पाहूया आकाश टू बंटी कशा प्रकारची फलंदाजी होते. इथे मात्र आणखी एक चांगला चेंडू, नक्कीच कौतुक असेल आकाशचं. लेफ्ट हँड फलंदाजाला जर पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावर वाईड यॉर्कर आणि आता पाहिलं तर राईट हँड फलंदाजाला अगदी योग्य टप्प्यावर वाईड यॉर्कर चेंडू आहे. निश्चितच याला म्हणतात कंट्रोल आणि याच कंट्रोलनं गोलंदाजी करणं गरजेचं आहे. निश्चितच ह्याच कंट्रोलची गोलंदाजी होणार का. पुढचा चेंडू गोलंदाज आकाश सज्ज, सामना करेल बंटी. यावेळी मोठा फटका आहे. निश्चितच झेल खाली क्षेत्ररक्षक आदित्य घाडगे स्वतः येतोय, झेल सोडतोय. निश्चितच सूर्याचं प्रतिबिंब जे आहे ते डोळ्यावर येत आहे, सूर्याचं किरण जे आहे ते डोळ्यावर येत आहे आणि यामुळे कुठेतरी हा झेल जज करण्यासाठी खूप मेहनत खूप मशक्कत करावी लागते आणि हे सांगितलं जात आहे आदित्य घाडगेच्या माध्यमातून. या चेंडूवर देखील 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली 33. चेंडू झालेत 5. अंतिम चेंडू या षटकातील 33 धावा धावफलकावर आहेत. 33 धावांचा विचार केला, 33 जर्सी क्रमांकाचा विचार केला तर हार्दिक पांड्या, मार्नस लॅब्युशेन आणि सोबतच शेन वॉटसन तिघांचा जर्सी नंबर येतो 33.
इथे मात्र अप्रतिम चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नात काही यश आलं नाही. अप्रतिम षटक आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अवघ्या 4 धावा खर्च केल्या, त्यात एक चेंडू सैर टाकला, म्हणजे जर पाहिलं तर एक अतिरिक्त धाव लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली होती. म्हणजे जर पाहिलं तर वाळंसाहेब ती धाव गोलंदाजाच्या खरं तर खात्यात घेतली जात नाही, कारण लेगबायची धाव असते, ती लेगबायची धाव ही गोलंदाजाच्या खात्यात नाही तर फक्त संघाच्या खात्यात जाते फलंदाजी करणाऱ्या. तर निश्चितच तसं पाहिलं तर आकाशच्या षटकात अवघ्या 3च धावा आल्या आणि एक गडी गारद झाला. म्हणजे जर पाहिलं तर अप्रतिम षटक या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि चांगलं कमबॅक म्हणता येणार नाही, कारण आधीच बॅकफुटवर होता आद्या इलेव्हन अंदोशी संघ. त्या संघाला आणखी बॅकफुटवर ढकललं जात आहे, ते म्हणजेच म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाकडून. आता मात्र अंतिम षटक घेऊन पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक आदित्य घाडगेच्या हातात दिलं जात आहे. आणि हाच आदित्य घाडगे आहे ज्याने जर पाहिलं तर मल्ल्याणच्या मैदानावर विक्रम केला होता 5 चेंडू आणि 1 धाव न देण्याचा. तो आदित्य घाडगे. समोर असलेला फलंदाज यश घाडगे, म्हणजे दोनही सख्खे भाऊ या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितच पाहूया काय होणार. पहिला चेंडू आदित्य घाडगेचा, अंतिम षटकाची सुरुवात. पहिल्याच चेंडूला नक्कीच जर पाहिलं तर मोठ्या भावावर आक्रमण केलं यश घाडगेनं, पाठवून दिलंय, ते म्हणजे स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार डीजे. त्या चेंडूवर जर पाहिलं तर अप्रतिम फटका खेचलाय आणि 3 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेले आहेत. त्यातला एक षटकार प्रशांत मोरेच्या माध्यमातून, एक षटकार प्रसादच्या माध्यमातून आला आणि एक षटकार यशच्या माध्यमातून आलाय. म्हणजे तब्बल 600 रुपये या ठिकाणी जमा होतील. पुढचा चेंडू. यावेळी आणखी एक मोठा फटका. यश घाडगे ऑन फायर. नक्कीच दाखवून दिलंय आसमान. चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. डीजे मास्टर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 45. चेंडू झाले 2 आणि पहिल्या दोनही चेंडूंना जर पाहिलं तर आसमान दाखवलंय, ते म्हणजेच यश घाडगेनं. हॅट्रिक जर लगावली तर तब्बल दोघांकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक. सुधीरदादा चेरकर यांच्याकडून 500, 1000 का? सुधीरदादा चेरकर यांच्याकडून 1000 आणि रमेशजी चेरकर यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे तब्बल 1500 रुपये या जर चेंडूवर षटकार आला तर लागू होतील, ते म्हणजे यश घाडगेला. आदित्य घाडगे आहे ज्या गोलंदाजाला मोठमोठे फलंदाज घाबरतात. असं असताना निश्चितच घरातलाच मेंबर आहे आणि तो मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. पुढचा चेंडू. यावेळी मात्र नक्कीच फुल टॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही. एक धाव तर धावून पूर्ण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे रोशन. इथे मात्र जर पाहिलं तर यशनं स्ट्राईक स्वतःपाशी ठेवले. बंटीला सॅक्रिफाईस करावं लागते आपल्याला. विकेट या चेंडूवर एक धाव आली एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या झाली 46. पहिल्या 3 चेंडूंवर मात्र चांगला आस्वाद घेतलाय, तो म्हणजे आदित्य घाडगेचा. 3 चेंडूंवर तब्बल 13 धावा लुटवल्यात आणि अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. आता मात्र आद्या इलेव्हन अंदोशी संघाकडून नवीन आलेला फलंदाज असेल तो म्हणजेच फलंदाजी मार्कवर दिवेश. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. विसियन कुरुल संघाकडून आपल्याला खेळताना दिसतो. म्हणजे जर पाहिलं तर एक मोठं नाव आहे. लेफ्ट हँड फलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाज. जर पाहिलं तर चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते असा दिवेश आहे. धावसंख्या 46 झालेली आहे. अंतिम जर पाहिलं तर 3 चेंडू येणं बाकी. पुढचा चेंडू. यावेळी आणखी एक मोठा फटका. निश्चितच खणखणीत षटकार. डीजे
डीजे काय सुधीर दादा, अजून एक षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक सुधीर दादा चेअरकर याच्या माध्यमातून आलेला आहे. तर नक्कीच मित्रांनो, हा रोशन आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. मला आठवतंय याच मैदानावरची टुर्नामेंट नवाज खान चा अप्रतिम झेल या रोशनने टिपला होता आणि तोच रोशन मात्र या ठिकाणी प्रयत्नशील होता, परंतु प्रयत्नाला काही यश आलं नाही. एक धाव घेतली, धावसंख्या झाली 52. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत आणि नक्कीच महेश पाटील आपल्या खेळाडूला काहीतरी कानमंत्र देताना, कारण एक सिनियर खेळाडू आहेत आणि सिनियरिटी दाखवलेली आहे. गोलंदाजीमध्ये अवघ्या 10 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत, परंतु आता मात्र आदित्य घाडगेला निश्चितच काहीचा कानमंत्र देताना दिसत आहेत. इथे मात्र सिली पॉइंट रिजनला एक क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात केलाय. हा क्षेत्ररक्षक फक्त फलंदाजावर प्रेशर टाकण्यासाठी ठेवला जातो. पुढचा चेंडू, नक्कीच इथे मात्र प्रेशर काही घेत नाही. यश या चेंडूला अप्रतिम अडवलंय. नक्कीच जर पाहिलं तर चांगला फटका होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण महेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला पाय घालून अडवलं गेलं, कारण माहित होतं हा चेंडू जर हाताने अडवायचा झाला तर ते शक्य होणार नाही, कारण एवढ्या वेगानं धावत यावं आणि जर पाहिलं तर खाली वाकून चेंडू अडवावा तर यात बॅलन्स जाण्याची शक्यता असते, चेंडू चौकार होण्याची शक्यता असते. आणि इथे मात्र अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं आणि जर पाहिलं तर या चेंडूला पायाने अडवलं. आणखी एक चेंडू सुरुवात, अंतिम चेंडू, अंतिम चेंडूवर देखील मोठा फटका यश घाडगेच्या माध्यमातून, षटकातील चौथा षटकार आणि या षटकामध्ये तब्बल येत आहेत त्या म्हणजेच 29 धावा आदित्य घाडगेच्या या षटकात. जर मी चुकीचा नसेल तर 4 षटकार, 2 धावा म्हणजे 4 धावा धावून आणि 1 धाव प्लस रनआउटची विकेट, म्हणजे तब्बल 29 धावा या षटकामध्ये लुटवल्यात. एकदा जोरदार टाळ्या. 27 का, माफ करा, 27 धावा या षटकामध्ये आहेत. 27 धावा तब्बल या षटकामध्ये आहेत आणि अप्रतिम कामगिरी यश घाडगेची. 60 झाले ना, 60 धावा, तब्बल 60 धावा या धावफलकावर लावल्यात. एक काळ्या असं वाटलं होतं की कुठेतरी संघ अडखललाय, संघ जाळ्यात पसरलाय, संघ अडकलाय, परंतु असं असताना ते जाळं तोडून काढलंय अक्षरशः यश घाडगेनं. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी यश घाडगेची पाहायला मिळाली. निश्चितच एक सन्मानपूर्वक धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाली आणि निश्चितच या धावसंख्येला आता मात्र जर पाहिलं तर निश्चितच आकार देणं गरजेचं आहे आणि तो आकार आता मात्र द्यायचा असेल तो म्हणजेच म्हात्रे ब्रदर्स संघाला. तर पाहूया या सामन्यात काय होणार, निश्चितच काय घडणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय निशांत पाटील यांच्याकडे. धन्यवाद वेदांत. निशांत, अगदी थोडा वेळ घेतोय तुझा. सन्मान्य श्रीयुत संतोष निगडे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. अर्थातच अध्यक्ष रायगड प्रतिष्ठान ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अनेक सामाजिक कार्यक्रम इथे आपण पाहतो आणि अनेक सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा खूप मोठा हातभार असतो. त्याचप्रमाणे शिवसेना नियोजन समिती रायगडचे ते सदस्य सुद्धा आहेत. एक अतिशय वजनदार व्यक्तिमत्व शिवसेना पक्षामधलं या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. क्रिकेटच्या विषयी बोलायचं झालं तर आपल्या ग्रामीण विभागामधल्या प्रत्येक आयोजनामध्ये त्यांचा हातभार असतो. प्रत्येक स्पर्धेला साहेबांची भेट असते आणि मोलाचं योगदान असतं. टी शर्ट्स असतील किंवा मग बक्षिसाचं स्पॉन्सरशिप असेल, सर्व माध्यमातून या क्रिकेटशी आणि युवा पिढीशी जोडले गेलेलं हे व्यक्तिमत्व आहे. मी विनंती करतोय सन्माननीय अध्यक्ष रवींद्र ठाकूर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष निलेश पाटील, कॅमेरामन स्क्वेअरली कॅमेरा, आपण दोघांनीही सन्माननीय संतोष निगडे साहेबांचं आपल्या शुभ हस्ते इथे सत्कार करायचा आहे. अर्थात मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण, अर्थात ग्रामीण प्रीमियर लीग 2022ची एक आठवण या दोघांनाही विनंती असणार आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय निगडे साहेबांना विनंती असेल आमच्या या आयोजकांतर्फे, अर्थात हे ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व या आयोजकांतर्फे आपण झालेल्या सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद निगडे साहेब.
थँक्यू पराग दादा. आपण वळूयात लगेच मैदानाकडे. मैदानामध्ये आपण पाहतोय अर्थातच जो सामना पाहतोय आद्या 11 अंदोशी संघ मालक स्वतः दत्तराम चिचेरकर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी आपण संघ पाहतोय या ठिकाणी अर्थातच म्हात्रे ब्रदर्स कुरुल. अर्थात संघ मालक आहेत विनोदजी म्हात्रे आणि राकेशजी म्हात्रे. या दोनही संघ मालकांना प्रथमतः समालोचकांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो, क्रिकेटची स्पर्धा असू द्या, कबड्डीची स्पर्धा असू द्या किंवा बैलगाडीची स्पर्धा असू द्या, प्रत्येक क्रीडा स्पर्धेला खऱ्या अर्थानं जे आवर्जून उपस्थिती दर्शवितात असे आपले लाडके सर्वांच्या आदरणीय संतोषजी निगडे साहेब हे या ठिकाणी येऊन आमच्या स्पर्धेला शुभाशीर्वाद दिलेत, आमची स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रफुल्लित केलीत. त्याबद्दल तुमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. तर वळूयात मैदानाच्या दिशेनं. आपण आज जर पहिल्या सत्रामध्ये अंतिम षटकाचा जर विचार केला तर अर्थातच जे दोनही अर्थात फलंदाज आणि गोलंदाज होते ते सख्खे भाऊ होते, परंतु छोट्या भावानं मोठ्या भावाला फलंदाजीमध्ये जे वर्चस्व आहे ते दाखवून दिलेलं आहे. अगदी शेवटल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 27 धावा या अर्थातच जमा केल्या आणि अर्थात आपण पाहिलं तर 61 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 60 धावा पूर्ण केली. 61 धावांचं लक्ष्य आहे ते म्हणजेच म्हात्रे ब्रदर्स कुरुल संघासमोर. तर सलामीचा जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला अर्थात जयेश पाटील आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर फलंदाज प्रसाद आहे. गोलंदाज प्रशांत मोहरे. पहिला चेंडू राईट मोहर विकेट. पहिला चेंडू अगदी हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर कार्पेट सहारी वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फक्त सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर एक नियंत्रित आणि त्याच वेळेला संयमी सुरुवात ही म्हात्रे ब्रदर्स संघाकडून पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर मित्रांनो, ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये जे 16 संघ आहेत हे 16 संघांमध्ये प्रत्येक संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. त्याच्यामुळे यामध्ये कोणता संघ विजय होईल याचं उत्तर आपल्याला नक्कीच या सत्रानंतर कळणार आहेत. पहिले 3 आपण जर संघ पाहिले तर विनेस्टार भेडसे या संघानं अंतिम 4 मध्ये धडक मारलेली आहे. त्याच वेळेला 9व्या क्वीन एंजल बामणगाव या संघानं अंतिम 3 मध्ये धडक मारलेला आहे. आणि तिसरा संघ अर्थातच गावदेवी अंदोशी या संघानं मात्र अंतिम 3 मध्ये धडक मारलेला आहे. आणि चौथा संघ कोणता असणार आहे याचं उत्तर आपल्याला लगेचच या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याच वेळेला जे 4 संघ असणार आहेत या 4 संघांमध्ये सुद्धा आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच एक सेमीफायनल नंबर 1, सेमीफायनल नंबर 2 आणि फायनल हे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू मागे 1 धाव. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे आपण पाहतोय. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा नक्कीच घेतली होती, एज घेतली होती, परंतु आपण पाहिलं तर अंतिम क्षणाला या ठिकाणी झेल मात्र सुटलेला आहे. सलामीचे फलंदाज प्रत्येकाला माहिती आहेत खूप चांगले असतात, त्यांच्याकडे त्या प्रकारचा दर्जा असतो, म्हणूनच त्यांना मैदानामध्ये पाठवलं असतं. परंतु यावेळेला आपण पाहिलं तर अशा प्रकारची चूक नक्कीच आपल्याला महागात पडू शकते. मॅच जिंकायची असेल तर या ठिकाणी आपण पाहतोय जो कीपर आहे राहुल मलाटे आहे, राहुल कडून एक मोठी चूक पाहायला मिळते. एक क्विक म्हणून खेळाडू सातत्याने जी ओळख आहे, पण तो आता मात्र थोडंसं लेझी क्रिकेट हे खरं आता राहुल कडून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 1 धाव आणि नक्कीच 3 चेंडू मात्र झालेले आहेत. यावेळेला आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी व्हरायटी पाहायला मिळते. पूर्वी प्रशांत मोहरेचा आपण जर क्रिकेट पाहिला तर गोलंदाजीमध्ये फक्त स्पीड पाहायला मिळायचा, परंतु आता रिसेंटली 2 ते 3 वर्षामध्ये खूप चांगलं व्हेरिएशन मात्र आणलेलं आहे आणि प्रत्येक चेंडू मागे आपल्याला काही ना काहीतरी व्हरायटी पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं यामध्ये फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम हे प्रशांत मोहरने केलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, पण त्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करेन. वळण बऱ्याच वेळेला आपण पाहतो या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज गोलंदाजी करतो, परंतु जे बाहेरचे जे क्षेत्ररक्षक असतात त्याप्रमाणे लाईन ठेवत नाहीत. कधी कधी ऑफ साईडला क्षेत्ररक्षक लावत असतात, पण तो लाईन असते लेग स्टंप वरती, त्या ठिकाणी मार पडतो. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन ठेवणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो ज्या पद्धतीनं पॉवर प्लेच्या बाहेर जे क्षेत्ररक्षक आहे त्या प्रकारची लाईन या ठिकाणी प्रशांत मोहरेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि ही गोष्ट आहे ते जे अर्थात तरुण जे खेळाडू आहेत ही शिकण्यासारखी आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. यावेळेला बॅकफुटला जाऊन आता मात्र एक चांगला फटका, स्क्वेअर कट फटका, चेंडू ते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. येणारे 24 चेंडू
आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 55 धावेची गरज आहे. 55 धावा रिक्वायर्ड आहेत. 24 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. आपण आगोल मेहनत केली ती खऱ्या अर्थानं नक्कीच प्रत्येकाची प्रशंसनीय आहे, परंतु त्याच वेळेला आत्ता सुद्धा आपल्याला मेहनत करावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये काय आहे तो मित्रांनो, अर्थात स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये कोणीतरी जिंकणार असतो, कोणीतरी हरणार असतो, परंतु अशा वेळेला आपण सुपर 8 मध्ये जाऊन जर आपण हारलात तर नक्की ती हार आपल्या जिव्हारी लागणार आहे. त्याच्यामुळे दोनही संघांना या ठिकाणी मेहनत करावी लागेल, एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी आखायला लागेल आणि त्यावेळेला एक्झिक्युशन सुद्धा होणं फार ते गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण प्लॅनिंग करतो परंतु ते एक्झिक्यूट करता येत नाही, परंतु यावेळेला ते होणं सुद्धा फार अपेक्षित आहे. समीकरण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावेची गरज आहे. सलामीचे दोनही फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. मात्रे ब्रदर्स संघाचा स्वतः कर्णधार जयेश पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी दुसरा आपण फलंदाज पाहतोय अर्थात प्रसाद. हे दोनही जर आपण फलंदाज जर मैदानावरती थांबले तर खऱ्या अर्थानं म्हात्रे ब्रदर्स संघाकडे हा सामना घेऊन जाण्याची कॅपॅसिटी आहे. पहिल्या सत्रामध्ये यश घाडगे कुरुगावचा हा खेळाडू अगदी वयाने खूप लहान आहे, 18 ते 19 वर्षाचा खेळाडू, परंतु आज मात्र त्यांनी खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवलेला आहे. एक तडाखेबंद आणि तुफानी फलंदाजी करून आपल्या भावाला सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे. 6 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 55 धावेची गरज आहे. 24 चेंडू मात्र शिल्लक आहेत. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय दिवेश. तर आपण पाहतोय दिवेश मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये नामवंत आहेत, परंतु त्याच वेळेला आपल्या कुरुल गावाचं नाव उंचावण्यासाठी किंवा कुरुल गावाचं नाव खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगडभर किंवा महाराष्ट्र प्रकारसाठी शरीर यष्टीमध्ये जी बॉडी बिल्डिंगची स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण या खेळाडूला पाहत असतो. म्हणजे टेनिस क्रिकेटच खेळतो यातला भाग नाही, त्याच्याकडे खूप चांगली शरीर यष्टी सुद्धा आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार आल्यानंतर संघाची धावांची आपण पाहिली तर 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 12 या नंबरचा आपण विचार केला तर अर्थातच युवराज सिंग याची आठवण होत आहे, ज्याने 2007च्या वर्ल्ड कपमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आणि मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती केली होती. त्याच वेळा 2011चा सुद्धा आपण विचार केला तर त्या वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा युवराज सिंगच होता आणि त्याची आठवण मात्र या ठिकाणी होत आहे. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर फर्स्ट लाय बॅट्समन प्रसाद बॅक टू दी पॅव्हलियन. कम ऑन डीजे. 'स्वप्नील' पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या 4 षटकांमध्ये पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षकानं अंदाज लावला की या ठिकाणी अगदी आरामात म्हात्रे ब्रदर्स संघ विजय या सामन्यावरती प्राप्त करेल, कारण पहिल्या 4 षटकांमध्ये धावा अजिबात नव्हत्या, परंतु शेवटल्या षटकामध्ये येऊन जी एक महत्त्वपूर्ण जो स्पेल आपण पाहिला अर्थातच यश घाडगेचा, त्या यश घाडगेने 27 धावा मारल्यानंतर एक तो मानसिक दर्पण किंवा जो आपण प्रेशर म्हणतो तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो आला अर्थात म्हात्रे ब्रदर्स या संघाकडे, आणि कुठेतरी त्याचा प्रेशर या ठिकाणी आपण दबाव पाहतोय. एक विकेट मात्र गेल्यानंतर आता तो दबाव बाहेर काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. आकाश आणि अर्थातच जयेश ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. समीकरण पाहिलं तर आता मात्र जिंकण्यासाठी येणारे अर्थात 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावेची गरज आहे. 22 चेंडू आणि 49 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रसाद आहे, आकाश आहे. पहिल्या चेंडू या ठिकाणी खूप चांगला फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अठरा धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रशांत मोहरेने फक्त 6 धावा खर्च केल्या, मात्र या षटकामध्ये एक विकेट जरूर दिवेशने आपल्या नावावरती केला, परंतु त्याच वेळेला 2 मोठे फटके आल्यानंतर आता कुठेतरी दिवेशला या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. मैदानामध्ये लगेच चेंडू मात्र द्यायचा आहे. 18 चेंडू धावफलकावरती आलेले आहेत. काहीतरी या ठिकाणी नक्कीच कान मंत्र किंवा एक योग्य प्रकारचा सल्ला
हा गोलंदाजांना देत असताना स्वतः कर्णधार प्रशांत मोहरे त्याच्या समवेत सर्व सिनियर खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे या ठिकाणी जर अजून 2 मोठे फटके आले तर कदाचित पूर्णपणे म्हात्रे ब्रदर्स संघ या ठिकाणी वापसी करू शकेल. त्याच्यामुळे त्या लेवलची गोलंदाजी होणं सुद्धा फार गरजेचं आहे. कौतुक करेन मी बॅट्समनचं, कारण आल्यानंतर या ठिकाणी सुरुवात मात्र षटकाराने केलेली आहे आणि आपल्या संघाला जिंकवण्यासाठी अतोनात आणि अपार मेहनत ही आपण फलंदाजांची पाहतोय. ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतोय, अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कुरुल ते चिंचोटी व अनंत गोंदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पहिलं पर्व या मैदानावरती आपण पाहतोय. नवतरुण खानाव स्पोर्ट्सचं हे मैदान, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान, आणि या मैदानावरती आपण पाहतोय जणू काही हिरवी शाल पांघरली की काय असं चित्र या मैदानामध्ये आपण पाहतोय. खूप चांगली मेहनत अर्थात आपले जितेंद्रजी गोंदले ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली मेहनत घेतली आणि एक सुसज्ज असं मैदान या वेळेला आपण पाहिलं तर सडेतोड उत्तर पाहायला मिळतोय. तू षटकार मारू शकतोस तर मी सुद्धा तुझं फर्निचर उद्ध्वस्त करू शकतो. कम ऑन डीजे. तो प्ले गाडी हे गाणं ऐकल्यानंतर नक्कीच एक वेगळी ऊर्जा संचारते, कारण हे गाणं ऐकल्यानंतर आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमामध्ये हे गाणं जरूर आवर्जून वाजवलं जातं आणि नक्कीच डीजे मास्टर सुद्धा या ठिकाणी कौतुक करतोय, कारण 3 दिवसामध्ये खूप चांगली व्हॉइस क्वालिटी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. अर्थात अतुलजी पाटील यांचं या ठिकाणी मी नक्कीच आभार व्यक्त करेन, कारण क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने मी अगोदर म्हणालो की यूट्यूब आता फार महत्त्वाचा प्रमुख घटक झालेला आहे, कारण गल्लीमध्ये खेळणारा खेळाडू आज दिल्लीपर्यंत दिसत आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहतो या ठिकाणी जी माईक सिस्टीम असते किंवा जी डीजे ऑपरेटिंग असते ही सुद्धा फार महत्त्वाची आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ही गोष्ट रिक्वायर्ड आहे आणि ते त्याला पूर्णपणे न्याय देत असताना आपले सर्वांचे लाडके अतुलजी पाटील ज्याने ऑप्शन पासून खरं तर आत्तापर्यंत खूप चांगली मेहनत, मग LED स्क्रीन असेल किंवा त्याच वेळेला सर्व टेक्निकल ज्या गोष्टी असतील त्या टेक्निकल गोष्टींमध्ये ज्याने खूप चांगला हातभार लावला असे अतुलजी पाटील यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो या ठिकाणी बॅट्समन अर्थातच शुभम मात्र पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा दिवेश. या वेळेला बॅकफुटला जाऊन अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल मिळणार आहे या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, 6 धावा खर्च केल्या आणि या गोलंदाजीचा आपण स्वप्नीलता विचार केला तर संमिश्र स्वरूपाची गोलंदाजी, कारण विकेट सुद्धा पाहायला मिळाला, षटकार सुद्धा पाहायला मिळालं आणि या षटकातील अजूनही येणारे शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. संघाची धावसंख्या 19 लागते धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहिलं तर 61 धावांची गरज आहे, त्या पूर्ण करत असताना आतापर्यंत 19 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम चेंडू या षटकातील पॉवर प्लेचं हे षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले अजूनही या ठिकाणी आहे. 30 या सर्कलच्या बाहेर आपण 3 क्षेत्ररक्षक पाहू शकाल. या वेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट या बॉलवरती दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेमध्ये समाधान आणि एका धावेच्या मदतीने 2 षटकांची सांगता, 2 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आलेला आहे आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी 20 धावा या प्रतिषटक 10 धावेच्या सरासरीने काढलेल्या आहेत. आता आपण समीकरण पाहिलं तर अर्थातच येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 41 धावा. मी तर म्हणेन सामना हा कोणत्याही संघाच्या बाजूने जाऊ शकेल, कारण दोघांना सुद्धा माहिती आहे या मॅच मध्ये आपण जर हारलो तर ही स्पर्धेमध्ये आपला निरोप घ्यावा लागेल. प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी एक उत्सुकता लागलेली आहे की पहिल्या ग्रामीण प्रीमियर लीगचा अर्थातच फायनल कोण मारणार आहे. पहिले 3 संघ आपण पाहतोय अंतिम 4 मध्ये विनेश स्टार भेरसे, नव्या क्वीन एंजल बामणगाव आणि त्याच वेळेला आई गावदेवी अंदोशी, हे 3 संघ अंतिम 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. एक संघ या ठिकाणी या सामन्यामधून मिळणार आहे, त्याच्यामध्ये आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत आणि नक्कीच पुढील जो आपले जे सामने आहेत सेमीफायनल नंबर 1, सेमीफायनल नंबर 2 आणि अर्थातच ग्रँड फिनाले असा हा फॉर्मॅट आहे. तर या फॉर्मॅटमध्ये कोणता संघ टिकून राहणार आहे, कोणता संघ हा स्पर्धा सोडून जाणार आहे, याचं उत्तर आपल्याला या संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळणार आहे. क्षेत्ररक्षण आता आपल्याला विखुरलेलं दिसणार आहे. आपण ऑन साईडला पाहिलं तर अर्थातच एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. ऑन साईडला आपण पाहिलं तर 4 खेळाडू आहेत. ऑफ साईडला आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ आहे, त्याचप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हर. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अर्थातच गली रिजन मध्ये तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन.
आणि एक अर्थातच आपण पाहिलं तर लॉंग ऑफ. ऑन साईडला 4 तर ऑफ साईडला 5 अशी व्यूहरचना आपण या मैदानामध्ये पाहतोय. जयेश पाटीलसाठी जो कर्णधार आहे, ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल टीममध्ये महेंद्र सिंग धोनी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतो, ती जबाबदारी आता जयेश पाटीलला या मॅचमध्ये घ्यावी लागणार आहे. कारण समीकरण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 41 धावेची गरज असताना गोलंदाज येतोय पुन्हा एकदा प्रशांत मोहरे. प्रशांत मोहरे अर्थातच बरेच वर्ष व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्याने खूप मोठं नाव कमावलं. पहिलाच चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय जयेश पाटील. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी फसवलंय, बीट केलंय, पंचांकडे जोरदार अपील केलेली आहे, पंचांकडे दबाव सुद्धा आणलेला आहे, परंतु या ठिकाणी पंच सुद्धा सक्षम आहेत. पंचांकडे जोरदार अपील केली होती, त्यांना माहिती आहे या ठिकाणी अर्थातच चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला, परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अर्थातच कल्पेश म्हात्रे, त्यांच्या समवेत धर्मेंद्र आणि सोहम बलकवडे हे तीनही पंच मित्रांनो आपण पाहतोय. मोठमोठ्या ज्या व्यावसायिक स्पर्धा होतात आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये, ज्या लाखाच्या 1.5 लाखाच्या स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये ते सातत्यानं पंचांची भूमिका पार पडत असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे अनुभव सुद्धा त्या लेवलचा आहे आणि त्या प्रकारची क्वालिटी, त्या प्रकारचा दर्जा आज संपूर्ण आपण 3 दिवसामध्ये पाहतोय. खूप चांगली पंचांची भूमिका या ठिकाणी पार पडत असताना पुन्हा एकदा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय जयेश पाटील. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलेला आहे. कारण ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षक त्या प्रकारची लाईन ही प्रशांत मोहरेच्या माध्यमातून पाहतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर आता मात्र विवंचनेमध्ये सापडलाय, पडझड झालेली आहे. आता मात्र कल्पक बुद्धीनं या ठिकाणी दोनही फलंदाजांना बॅटिंग करावी लागणार आहे. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव गेलेले आहेत, येणारे 4 चेंडू अजून बाकी आहेत. समीकरण आपण पाहिलं तर येणारे 16 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. 16 चेंडू आणि 41 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फसला होता, परंतु आपण पाहिलं तर लाईन थोडीशी लेग स्टंपच्या बाहेर. पंचांच्या माध्यमातून 16 चेंडूचा इशारा, अतिरिक्त 1 धाव ऍड होईल. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 आणि थोड्याशा फरकाने या ठिकाणी जयेश पाटील वाचला. अदरवाईज जो लेग स्टंप आहे तो मात्र उडला असता, परंतु जर आणि तर याला महत्व नाहीये. येणारे अजूनही 4 चेंडू या षटकाचे शिल्लक आहेत. मैदानामध्ये आपण मॅच पाहतो अर्थातच आद्या 11 अंदोशी विरुद्ध म्हात्रे ब्रदर्स कुरुळ. यावेळेला बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आपण पाहिलं तर वेट करून बॅकफुटला जाऊन या ठिकाणी एक चांगला अप्परकट अर्थातच जयेश पाटीलच्या माध्यमातून पाहिला. 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आता 27 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. जयेश पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला फसवलंय, पुन्हा एकदा बीट केलेला आहे. यावेळेला आपण पाहिलं तर थोडंसं चेंडूला फ्लाईट दिली होती आणि खऱ्या अर्थानं बीट करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहिलं तर काही ना काहीतरी व्हरायटी, कधी आउट स्विंग, कधी इन स्विंग, कधी अर्थात बॅक ऑफ लेन, कधी गुड लेन, कधी यॉर्कर, अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय प्रशांत मोहरेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 27 धावा. माझ्या समवेत अर्थातच स्कोररचं काम पाहतायत स्वप्नीलजी वाळंस यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट घेऊन काढलेले त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक फक्त सिंगल. स्वप्नील वाळंस स्वतः समालोचक सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला त्यांची कविता संग्रह सुद्धा आम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो. एक वेगळ्या प्रकारची कल्पना किंवा जे नैसर्गिक ज्या गोष्टी असतात किंवा ज्या वास्तविक गोष्टी असतात त्यांचं चारोळी किंवा कविता आपण त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहत असतो. तर वाळंस कविता संग्रह हे जे त्यांचं चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. पुन्हा एकदा पुढील चेंडू स्ट्राइक एंडला शुभम आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय अर्थातच 1 धाव कंप्लीट दिवसाचा प्रयत्न केला का, परंतु आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, एकच सिंगल मात्र मिळणार आहे. 29 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत आणि 3 षटकांची सांगता मात्र झालेली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 32 धावेची गरज आहे.
12 चेंडू 32 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 16 धावेची सरासरी ठेवायची आहे. परंतु आपण पाहिलं तर अर्थातच अंदोशी संघाकडे खूप चांगले गोलंदाज आहेत. त्या गोलंदाजामध्ये धावा रोखण्याची कॅपॅबिलिटी आहे. परंतु त्याच वेळेला कुरुळ गावातील एक नवीन उगवता तारा मी म्हणेन, वयाने खूप लहान आहे. जरी बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग असली तरी वयाने खूप तो लहान आहे. अर्थातच शुभम जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हात्रे ब्रदर्स या संघाला खूप साऱ्या अपेक्षा असतील. अशा बऱ्याच मॅचेस त्यांनी मात्र जिंकवलेल्या आहेत. अर्थातच पहिल्या दिवशी आपण त्या ठिकाणी त्याचा खेळ पाहिला. पहिल्या दिवशी सुद्धा त्यांनी या ठिकाणी तडाखेबंद आणि तुफानी फलंदाजी करून मोठमोठे फटके लगावले होते. त्याच्यामुळे या ठिकाणी ही मॅच जिंकवण्याची कॅपॅबिलिटी या शुभम मध्ये सुद्धा आहे. बारा चेंडू आणि 16 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. अर्थातच अद्या 11 अंदोशी विरुद्ध म्हात्रे ब्रदर्स कुरुळ या संघामध्ये ही लढत पाहतोय. बिग बॅटल पाहतोय. द्वितीय सत्राचा खेळ उत्तरार्धाचा खेळ सुरू आहे आणि या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 16 चेंडू आणि 32 धावेची गरज असताना एक संपूर्ण जबाबदारीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज या ठिकाणी. अर्थातच अभि मात्र येतोय गोलंदाजी करण्यासाठी. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचदा म्हटलं जातं की जे अर्थातच जे सेकंडला षटक असतं, जर 20 ओव्हरची मॅच असेल तर 19वं जे षटक असतं ते महत्त्वाचं असतं. 50 ओव्हरची मॅच असेल तर 49वं जे षटक असतं ते महत्त्वाचं असतं. 5 ओव्हरची मॅच असेल त्यावेळेस 4थं षटक असतं ते फार महत्त्वाचं असतं आणि ते षटक घेऊन येतोय अर्थातच अभि, जे अभिवती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. जे ते जिंकण्यासाठी येणारी 12 चेंडू आणि 32 धावेची गरज आहे. 12 निशांत, जे विनिंग कॅप्टन्स आहेत त्याने कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. सर्वांनी इकडे कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. लगेचच हा सामना झाल्यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत पुढील सामन्यांसाठी. आणि जे विनिंग कॅप्टन आहेत सध्या त्यांनी इथे येऊन राहायचं आहे. विनय स्टार देऊळ भेरसे, नव्या क्वीन एंजल बामणगाव, आई गावदेवी आंदोशी या Thank you. 3 संघनायकांनी इकडे यायचं आहे, येऊन राहायचं आहे. आणि यातून जिंकेल त्या संघनायकाने लगेच यायचं आहे. धन्यवाद निशांत. दोनही आपण जर संघांचा आपण कंपेअर केलं तर 3 षटकांच्या समतेनंतर 29 धावसंख्येच होती. त्याच्यामुळे आता आपण पाहिलं तर दोन्ही संघ समान, फक्त विकेट्स अर्थात जास्त आहे. त्या म्हणजेच अंदोशीच्या 5 विकेट होत्या, म्हात्रे ब्रदर्सच्या 2 विकेट गेलेल्या आहेत. या वेळेला फसवलंय, चकवलंय, असं वाटत होतं की या चेंडूवरती मोठा फटका येईल की काय, परंतु अगदी डोळ्याच्या समोरून जवळपास 1 फूट बॉल हा मात्र घुमवलाय. 1 फूट हा बॉल आपण पाहतोय वळवला, त्याच्यामुळेच चेंडूने बॅटचा संपर्क झालेला नाहीये. समीकरण पाहिलं तर आता येणारे 11 चेंडू आणि 32 धावेची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी बॅटवरती घेणं फार गरजेचं असणार आहे. कारण जर चेंडू आपण निर्धार घालवले तर कुठेतरी आपले जे विनिंग पर्सेंटेज आहे ते कमी होऊ शकतात. आता आपण विनिंग पर्सेंटेज पाहिलं तर 50-50% असे मात्र म्हणावे लागतील. पुन्हा एकदा पुढील चेंडू राईट टाइम आपण पाहिलं तर राऊंड विकेट अभिजित पहिला चेंडू निर्धाव. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु यावेळेला शुभम मात्र आपली विकेट या ठिकाणी देतोय आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर जयेश पाटील पुन्हा एकदा येतोय. कमॉन डीजे.
येणारे 9 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे. एक छोटी छोटी चुकी फार महत्वाची आपल्याला नक्कीच तोट्यामध्ये जाणार आहे, कारण प्रत्येक चुकीमागे आपण पाहतो या ठिकाणी समोर जो गोलंदाज आहे त्याचा आत्मविश्वास कमी होत असतो. एकच सिंगल मौत मात्र होती, त्या सिंगलचं रूपांतर 4थ्या धावेमध्ये केलेलं 4 धावेमध्ये केलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करेन. किती पण दबाव आला, किती पण दडपण आलं तरी मी मात्र या ठिकाणी माझा श्वास सोडला नाही. आता मात्र समीकरण पूर्णपणे चेंज झालेलं आहे. मॅच मध्ये प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळतोय. कधी मॅच म्हात्रे ब्रदर्स कडे जाते, कधी मॅच अंदोशी संघाकडे जाते, आणि आता मात्र या ठिकाणी मी अभिचं कौतुक करेन. खूप चांगली गोलंदाजी करत आहे, कारण जयेश पाटील सारख्या फलंदाजांना रोखून धरणं हे फार कठीण गोष्ट आहे, ती करून दाखवतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जो मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र मिळणार आहे त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही आहेत या बॉलवरती. आणि आता मात्र आपण धावसंख्या पाहिली तर अर्थातच 34 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 7 चेंडू आणि 27 धावा म्हणजे स्वप्नील या ठिकाणी या चेंडूवरती मोठा स्ट्रोक येणं सुद्धा गरजेचं आहे. तर 7 चेंडू आणि 27 धावा. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे हार्दिक पांड्या. अर्थातच मल्याण गावातील हा खेळाडू आहे, त्याला हार्दिक पांड्या असं म्हणता येतं, कारण त्या प्रकारची जी अर्थात बॅटिंग आहे ती त्याच्याकडून आपण सातत्याने पाहत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी नक्कीच ज्या पद्धतीने इंटरनॅशनलवरती हार्दिक पांड्या मॅच फिनिश करतो, त्या प्रकारची मॅच फिनिश करण्याची आता जबाबदारी ही पूर्णपणे जो बॅट्समन आहे आदेश याच्यावरती आलेली आहे. 7 चेंडू आणि 27 धावेची गरज. यावेळेला मात्र फक्त सिंगल मिळणार आहे त्या ठिकाणी आहे. अर्थातच क्षेत्ररक्षक दुसरीचा प्रयत्न केला जरूर, पण तू या ठिकाणी अर्थातच जयेशला आपली विकेट सेफ ठेवण्यासाठी आदेशला मात्र बाद करण्यात येते. आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. 6 चेंडू आणि 26 धावा. चला लगेच निर्णय घ्यायचा आहे, टीम मिटिंग घ्यायची नाही. पंच आपण लगेच पेनलाइज करू शकता, जास्त वेळ मात्र खर्च करून द्यायचा नाहीये, कारण आजचा दिवस आपण आमच्या सर्व समितीचा, आमचा सर्व मंडळाचा या ठिकाणी एक विचार आहे की प्रत्येक सामना हा ॲटलिस्ट 5 ओव्हरचा झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण जर सहकार्य केलं तरच या ठिकाणी हे साध्य होईल. अशा प्रकारच्या टीम मीटिंग घेतल्या तर मात्र शेवटला सामना अगदी 2 षटकांचा सुद्धा खेळावा लागेल. तर प्रत्येकाला मी विनंती करतो, वेळ मात्र जास्त घ्यायचं नाहीये. समीकरण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धावेची गरज असताना गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय प्रतीक. बोरपाडा गावातील हा खेळाडू, अर्थात बोरपाडा गावाकडनं ज्यावेळेस त्यांचा संघ असतो त्या संघामधून सलामीचं षटक जो सातत्याने टाकत असतो, अगदी बऱ्याच वेळेला त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण फक्त 4 ते 5 धावा एवढ्याच पाहत असतो. तोच प्रतीक आपण पाहतो या ठिकाणी अंतिम षटक घेऊन आलेला आहे. आणि या 6 चेंडू मागे 26 धावेची गरज असताना आता मात्र कुठे का होईना परंतु फिल्डिंग करणाऱ्या संघानं काही अंशी विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केलेली आहे, परंतु मॅच मध्ये अजून संपलेली नाहीयेत. कारण येणारे 6 चेंडू 26 धावेची गरज असताना स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संघाचा कर्णधार अजूनही उपस्थित आहे. पहिलाच चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चांगला फटका, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. 5 चेंडू आणि 22 धावा. 5 चेंडू आणि 22 धावा. काही अंश आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने सुद्धा या ठिकाणी वापसी केलेली आहे, कारण एक चौकार आल्यानंतर थोड्याशा जिंकण्याच्या आशा आहेत त्या मात्र वाढलेल्या आहेत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावेची गरज असताना काहीतरी आता मात्र कानमंत्र सल्ला या ठिकाणी देत असताना प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रहार करावा लागेल, कारण या ठिकाणी पाहिलं तर 5 चेंडू मागे 22 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. एक अंतिम क्षणामध्ये हा सामना आपण पाहतोय. जो जिंकणार आहे तो मात्र अर्थातच अंतिम 4 मध्ये जाणार आहे. तर ते 4 मध्ये जाण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय संघर्ष, जिद्द, मेहनत, प्रयत्न, बऱ्याच गोष्टी पाहतोय.
यावेळेला आपण पाहिलं तर पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलं, पंचांच्या माध्यमातून सुवर्ण चेंडूचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 निबंध धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे येणारे 5 चेंडू आणि 21 धाबेची गरज. 5 चेंडू आणि 21 धावा. थोडंसं प्रेशर आपण पाहतोय गोलंदाजावरती आहे, त्याच वेळेला फलंदाजावरती सुद्धा. परंतु यावेळेला जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय प्राप्त करेल. 5 चेंडू आणि 21 धावेची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतो राईट ओव्हर द विकेट प्रति. यावेळेला खूप चांगला फटका बॅकफुटला जाऊन चांगला पंच पाहायला मिळतो. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. असं आपण म्हणतो की आता हा संघ हरणार आहे, परंतु तो संघ मात्र जिंकत असतो. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. सामना आला कुठे आणि सामना आता आपण पाहतोय या ठिकाणी असं वाटलं होतं की अगदी सहज फिल्डिंग करणारा संघ जिंकेल की काय, परंतु त्याच वेळेला या ठिकाणी जयेश पाटील सुद्धा म्हणतोय की मी सुद्धा शेवटला क्षणापर्यंत या ठिकाणी लढेन, झुंज देईन आणि या सामन्याला जिंकवण्याचा प्रयत्न सुद्धा करेन. येणारे 4 चेंडू आणि 15 धावेची गरज असताना आता मात्र प्रत्येकला आपल्या चेंडूवरती काहीतरी व्हेरिएशन करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर या ठिकाणी फलंदाजाला रोखून धरण्याचं काम मात्र गोलंदाजाला करावं लागेल. 4 चेंडू आणि अर्थातच आपण पाहिलं तर 15 धावेची गरज. पुन्हा एकदा आपण ऑन साईडला पाहिलं तर अर्थातच 4 क्षेत्ररक्षक आहेत, ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक. यावेळेला आता मात्र खूप चांगला चेंडू या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा होता. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी रनआउटची संधी, परंतु पहिल्या अटीमध्ये या ठिकाणी चेंडू लावला नाहीये, त्याच्यामुळे 2 धावा मात्र मिळणार आहेत. आणि आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 3 चेंडू आणि 13 धावेची गरज. 3-13 आपण म्हणतो की 3-13 कोणाचे वाजणार आहेत, तर या 3 चेंडू मात्र कळणार आहे. 3 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. प्लीज या ठिकाणी टीम मीटिंग घ्यायची नाहीये, लगेच आपण सामना स्टार्ट करायचा आहे. हॅलो. 3 चेंडू आणि अर्थात आपण पाहतोय 13 धावेची गरज असताना आता या मॅच मध्ये पूर्णपणे रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. आज आपण पाहिलं तर अर्थातच एप्रिल महिना सुद्धा सुरू झालेला आहे, तरी सुद्धा क्रिकेटचा हंगाम काही संपत नाही आहेत. यानंतर सुद्धा बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धा मात्र तारखा लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे येणार 3 चेंडू 13 धावा. फुलर लेनचा चेंडू त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आमचा डीजे मास्टर सुद्धा पहा, खूप चांगलं टायमिंग. जो डर गया ओ मर गया असं या ठिकाणी गाणं प्ले केलेलं आहे. आणि तीच सिच्युएशन आपण मैदानामध्ये पाहतोय, कारण येणारे 2 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे असं वाटलं होतं की आता मात्र या ठिकाणी म्हात्रे ब्रदर्स कोरुळ संघ पराभवाच्या छायेमध्ये जातोय की काय, परंतु संघाचा कर्जदार का आहे ती जबाबदारी माझ्यावरती का सोपवलेली आहे. रस्त्यामध्ये ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या मात्र लगेच काढायच्या आहेत. प्लीज आमचं लक्ष या ठिकाणी प्लीज हलवू नका, कारण प्रत्येक जण मॅच मध्ये रंगलेला आहे. त्याच्यामुळे प्लीज अशा प्रकारच्या गोष्टी करून मग आमचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी हलत आहे. प्लीज कोणीही रस्त्यामध्ये बाईक पार्क करू नका. जर लावले असतील तर काढायचे आहेत. तर वयत मैदानाच्या दिशेनं त्या ठिकाणी एक रंगतदार या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम हे जयेशने मात्र केलेलं आहे. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. काय मॅच मात्र रंगली आहे. असं वाटलं होतं की आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाज हवी होईल की काय, परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर फलंदाज मात्र गोलंदाजावरती हवी झालेला आहे. यावेळेला चांगला फटका आहे. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करणार का त्या ठिकाणी. दुसरी धाव घेत असताना
2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत आणि आता आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. या मॅच मध्ये आता कंपल्सरी षटकारच स्वप्नील मारावा लागणार आहे, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विकेटचा किंवा नाणेफेकीचा या ठिकाणी विचार करण्यात येणार नाही आहे. त्याच्यामुळे 1 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हरणार याचं उत्तर 1 चेंडू मध्ये कळणार आहे. बऱ्याच वेळेला मी उदाहरणं देत होतो आंतरराष्ट्रीय स्तरावरची. 1 चेंडू मागे 6 धावेची गरज असताना न्यूझीलंड संघाविरुद्ध रोहित शर्माने तो षटकार लगावला होता. त्याच वेळेला आपण पाहिलं तर अर्थातच बांगलादेश विरुद्ध मॅच खेळत असताना 1 चेंडू मागे 6 धावेची गरज होती. दिनेश कार्तिकनं तो षटकार लगावला होता. आणि आज आपण या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पाहतोय अर्थात आई गावदेवी अद्या 11 अंदोशी विरुद्ध अर्थातच म्हात्रे ब्रदर्स कुरुळ या मॅच मध्ये सुद्धा 1 चेंडू मागे 5 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे जयेश पाटील तो विक्रम पूर्ण करणार का, ती पुनरावृत्ती करणार का? प्रतीकवर सुद्धा खूप मोठी जबाबदारी असणार आहे. प्रतीकने आपण पाहिलं तर अर्थात 26 धावा होत्या, तर 26 धावांपैकी आतापर्यंत 21 धावा या 5 चेंडू मागे दिलेल्या आहेत आणि शेवटल्या अंतिम क्षणापर्यंत हा सामना मात्र आलेला आहे. कोणता संघ विजयी होणार? जो जिंकेल तो आतमध्ये, हरेल तो बाहेर. 1 चेंडू आणि 5 धावा. सामना आवडला असता तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. प्रत्येकाने जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 1 चेंडू आणि अर्थातच 5 धावेची गरज. स्ट्राईक होती फलंदाज जयेश पाटील. यावेळेला मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. क्या बात आहे, काय बॅटिंग केले जयेशनं.